हॅलो एव्हरीवन, जेलोज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जात्यावर दळण कसे दळायचे। ही प्रथा पूर्वीपासूनच आहे, पण आता कुठेतरी ही प्रथा बंद होत चालली आहे। तर म्हटलं आज मम्मी हरभरा दळणार होती जात्यावर, तर म्हटलं थोडंसं एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करूयात। एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, हरभरा कशा पद्धतीने जात्यावर दळतात। गावाकडे आले म्हणलं काय ऊन बिन काय चालत नाही, काळच पडतो, हे असलं काय वाकून सगळं काम करावं लागते। इथे तुम्ही बघू शकता की हरभरा मी पूर्ण पाण्यात भिजवत ठेवलेला दोन तास आणि नंतर कडक उन्हामध्ये वाळत घातलं। हे बघा, हरभरा ॲटलिस्ट एक किंवा 2 दिवस एकदम कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचा आणि त्यानंतर एका बुट्टीत भरून ठेवायचा। बुट्टीत भरून झाल्यानंतर आता आपण दळणार आहोत। इथे माझी मम्मी तळत आहे, ती माझ्यासोबत बडबड करत चाललेलं तिचं की कसं तळायचं, काय करायचं, कसं सगळं मला शिकवत होती ती। ॲक्च्युली आमचं हे जातं 20 वर्षापूर्वीचं आहे। मम्मी इथं बघू शकताय की तुम्ही, मम्मी इथं मध्ये मध्ये हरभरा टाकत आहे। अशा पद्धतीने हे टाकून घ्यावं लागतं, जाते कंटिन्युअस फिरवावं लागतं, नाहीतर हरभऱ्याचा फार चुरा होतो। त्यामुळे कंटिन्युअस जेवढा फिरवत टाकाल तेवढा हरभरा पूर्ण असा व्यवस्थित निघतो। आता हा हरभरा झालेला आहे, मस्त डाळ झालेली आहे। आता आपण पाकडून घेणार आहोत। पाकडून घ्या किंवा टेबल फॅन खाली त्याचं वारं दिला तरी पण चालतं। बघू शकता तुम्ही किती मस्त डाळ झाली आहे। अशा प्रकारे ही गावाकडची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगितली आहे। थँक्यू।